नमस्कार. घटना तुम्हाला सांगतोय, सावकारकीची घटना आहे. अगदी भयंकर घटना आहे. घेतले फक्त 1.5 लाख रुपये. नीट आहे का? घेतले फक्त 1.5 लाख रुपये आणि परत घेतले 1.25 कोटी रुपये. तुमचा विश्वास बसणार नाही. आणि पैसा आहे तो वसूल कोण केला माहितीये का? त्याआधी तुम्हाला मी घटना सांगतो. लातूर जिल्ह्यातील कुठली? लातूर जिल्ह्यातील निलंगामधील नंदन गाव आहे, त्या गावातील ही घटना आहे. पैसे घेतले 1.5 लाख रुपये आणि वसूल केले 1.25 कोटी रुपये. आणि ते पैसे वसूल केलेत कोण माहिती आहे का? जे साक्षीदार लोक होते त्यांच्याकडून ते पैसा वसूल केला आहे. आणि पैसा जर नसेल तर त्यांनी स्वतः त्यांची जमीन बळकावलेली आहे. कुणाची 3 एकर, कुणाची 4 एकर. आणि या ठिकाणचं पोलीस प्रशासन, लातूरमधील पोलीस प्रशासन हे सगळा प्रकार बघत होतं. हा सगळा प्रकार जेव्हा न्यूज 18चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी हा सगळा प्रकार जनतेसमोर मांडला, पोलिसांसमोर मांडला, तेव्हा तेथील पोलीस अधिकाऱ्यांचे त्या शेतकऱ्यांना फोन जातात. त्या सावकारकी करणाऱ्यावरती कारवाई होते. आणि हा सगळा प्रकार साधा सुद्धा नाही. त्यांनी पैसे तर घेतले, पण कसे तुम्हाला सांगतो. त्या माणसाला त्यांच्या शेतातील शेडमध्ये दांबून मारहाण करून त्या माणसाकडून पैसे असतील, जमीन असेल, हे त्या माणसाकडून लिहून घेतलेलं आहे. फक्त 1.5 लाखापासून ही घटना सुरू झाली होती, 1.25 कोटीपर्यंत पोहोचली. आणि तो पैसे घेत राहिला, गावातील माणसांना मारहाण करत होता. अजून सुद्धा तो सावकार त्या शेतकरी कुटुंबाला सांगत आहे की माझे पैसे अजून तुमच्याकडे आहेत. आणि त्या गावातील माहितीनुसार असं देखील सांगण्यात आलं की या सावकारकीला कंटाळून गावातली बरीचशी लोक गाव सोडून गेली आहेत. तरी सुद्धा याचा जाच कमी नाही. हा प्रत्येकाला फोन करतो, दमदाटी करतो. आणि असे कॉल रेकॉर्डिंग असतील, व्हिडिओ कॉल असतील, त्या गावातील ग्रामस्थ लोकांकडे आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी, ज्या गरिबांनी त्यांच्याकडून पैसे घेतले, त्यांनी तेच पैसे 5 पट 10 पट असे वसूल केलेले आहेत. आणि आता सगळ्या ठिकाणी हे बातमीपत्र पोहोचल्यानंतर तेथील डिपार्टमेंटला त्याची जाग आली, त्यावरती कारवाई झाली. मग मला सांगा, एकतर शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय पर्याय नाही. आणि एवढा सगळा प्रकार होऊन सुद्धा अजूनही त्या सावकारकीची मग्रुरी कमी झालेली नाही. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे, असा प्रकार जिल्ह्यात, तालुक्यात, शहरात कुठे जरी होत असला तरी त्याला आळा घातला पाहिजे. त्यांच्यावरती कडक शासन केलं पाहिजे. ह्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे. म्हणजे सावकारकीचा प्रश्न मिटणार आहे. आणि याच काही गोष्टीसाठी आमच्या आणि असेच काही नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या DR न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो देखील करा. म्हणजेच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.